नमस्कार, मी सटम आता मुंबई मॅरेथॉनच्या शेवटच्या लॅपमध्ये आलोय। बघा आता थोडंसं मॅरेथॉनच्या मेडल्स बद्दल सांग। बघा एकंदरीत मॅरेथॉन जे जिंकतात ना त्यांना तर मेडल्स मिळतातच, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ। पण त्याचबरोबर मॅरेथॉन मध्ये धावणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सुद्धा मेडल दिलं जातं। यामध्ये एक्सेप्शन आहे ते म्हणजे ड्रीम रन। ड्रीम रन मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना मेडल मिळत नाही, तर त्यांना एक एक्सपिरियन्स मिळतो की तुम्ही मॅरेथॉन मध्ये येऊन तर पहा, आणि त्यांना एक सवय लागावी म्हणून ड्रीम रन आहे। पण त्याच वेळेला ह्या वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत म्हणजे 42 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 10 किलोमीटर मध्ये धावणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मेडल हे मिळतच। पण त्यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे मुंबई मॅरेथॉनचं मेडल हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण ते डेडिकेटेड मेडल आहे ज्यामध्ये मुंबई मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटर धावणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 2 मेडल दिले जातात आणि ते दोन्ही मेडल चुंबकाने एकत्र जॉईन केलेले असतात। आणि ही जी कॉन्सेप्ट आहे ना, मी धावलो माझी रेस कंप्लीट झालं म्हणजे झालं, तर असं नाहीये, तर इतरांना सुद्धा मोटिवेट करायचं त्यांची रेस कंप्लीट करण्याकरिता हे खूप जास्त भारी असतं। तर बघा आता मेडलकडे परत येतो, तर 2 मेडल का असतात, तर आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूला का मेडल मिळतं, तर तू तुझ्या आयुष्यामध्ये एक यश संपादन केलंय आणि पुढे सुद्धा अशा प्रकारचं यश संपादन करून तू तुझ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन एक सुदृढ असं आयुष्य जगावं म्हणून तू अजून मॅरेथॉन मध्ये भाग घे, त्यासाठी अशा प्रकारचे मेडल्स दिले जातात। मग हे दुसरं मेडल कशासाठी असा तुमचा प्रश्न असेल तर बघा, तू इथपर्यंत पोहोचलास यामागे कोणाचं नाही कोणाचं योगदान असणार आणि त्या व्यक्तीचा सन्मान म्हणून हे दुसरं मेडल दिलं जातं। आता तुमच्यावर आहे तुम्हाला नक्की हे दुसरं मेडल कोणाला द्यायचंय ते। बाकी आता हा मॅरेथॉनचा शेवट आहे, पण जाता जाता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो। आता तुम्ही म्हणाल कायमच हा नुसतं काल मार्क्स सांगत असतो, याला काय काल मार्क्सने झपाटलंय का, तर तसं नाहीये। बघा मॅरेथॉनचा एकंदरीत गोष्ट पाहिली ना की मला रेल्वेची आठवण येते। ज्यावेळेला रेल्वे पहिल्यांदा सुरू झाली होती ना, बऱ्याच क्रांतिकारकांचं असं मत होतं की रेल्वे एक समानतेचं प्रतीक, म्हणजे रेल्वेने जातीपाती संपवून सर्वांना एका व्यासपीठावर आणलंय। पण त्यानंतर रेल्वेमध्ये क्लास निर्माण झाला, पण मॅरेथॉन आजही त्या समानतेच्या सिद्धांतावर चाललेलं आहे असं मला तरी वाटतं। कारण जात पात, धर्म, वेश, कुठल्या तुम्ही देशाचे काही मान्यता नाहीये, फक्त तुमच्या धावण्याच्या कॅपॅसिटीवर तुमचं कॅटेगरायझेशन केलं जातं। म्हणजेच फक्त राजाचा मुलगा राजा होणार असं नाही, तर जो व्यक्ती खरोखर त्या पर्टिक्युलर यशाचा दावेदार आहे त्यालाच ते यश मिळणार। याच इंटरेस्टिंग कॉन्सेप्टवर मॅरेथॉन आधारित आहे। बाकी एवढ्या मोठ्या पॉवर बँक पाहून मनामध्ये आलं आपल्या फोनमध्ये सुद्धा एवढा बॅकअप असतं तर भारीच असतं नाही का। आणि रस्त्यामध्ये अनेक लोक अनेक संदेश घेऊन उभे असतात, त्यापैकीच एक माणसाला मी टाळी दिली तर तो म्हणतो कसा मला, आप वीगन हो क्या, तर त्यावर माझं उत्तर एकच होतं, भाई हम वीगन नहीं, हम मालवणी है, हमारा एक भी वार कोलमी के सार के बिना जाता नाहीये, नाही का मंडळींनी। फायनल 100 मीटर्स जवळपास 3.5 किलोमीटर मी यांच्याबरोबर चाललो। आता रनर्स वळतील मेडल्सच्या दिशेने आणि मी वळेन माझ्या मेडलच्या दिशेने। बाकी हर हर महादेव।